झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या वरळीमधल्या सुखदा शुभदा सोसायटीतल्या अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई महापालिकेनं अनेक राजकीय नेत्यांना नोटीस बजावली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम, शिवराज पाटील चाकूरकर, माणिकराव ठाकरे, अनिल देशमुख, त्यांचा पुत्र सलील, रणजित देशमुख, अण्णा डांगे, अशोक पाटील या नेत्यांचे आलिशान फ्लॅट्स या सोसायटीत आहेत। या सर्वांना बीएमसीनं नोटीस बजावली आहे। ही जागा सीआरझेडमध्ये येत असल्यानं या इमारतीला वाढीव एफएसआय देता येत नाही। मात्र नियम डावलून या इमारतीच्या अनेक फ्लॅट्समध्ये बदल करण्यात आले। मुळात मुंबई पोलिसांसाठी राखीव असलेला भूखंड नंतर इतर नेत्यांच्या सोसायटीसाठी देण्यात आला होता। सुखदा शुभदांसह कृष्णा, वैतरणा, वैनगंगा, गोदावरी, पूर्णा, भीमा या नेत्यांच्या सोसायटी याच भूखंडावर आहेत। सुखदा शुभदा सोसायटीतल्या अनधिकृत बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्ते अमित मारू यांनी मुंबई पालिकेकडे तक्रार केली होती। त्यानंतर पालिकेनं वरळीची हीच ती सुखदा इमारत आहे आणि ही शुभदा इमारत आहे। या इमारतीमध्ये बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने राज्यातल्या बड्या नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत। अजित पवार, पतंगराव कदम, गोपीनाथ मुंडे, त्याचबरोबर माणिकराव ठाकरे, अनिल देशमुख, त्यांचे पुत्र सलील देशमुख, रणजित देशमुख, अण्णा डांगे, अशोक पाटील आदी राजकीय नेत्यांना ह्या नोटिसा बजावल्या आहेत। इथे भाजी मंडईसाठी, त्याचबरोबर पाव विक्रीसाठी, त्याचबरोबर मासे विक्रीसाठी अशा सदनिका होत्या। इथे कमर्शियल या राजकीय नेत्यांनी काम केलेलं आहे। आपण पाहू शकता ह्या अजितदादांना मिळालेली ही जी सदनिका आहे तिथे त्यांनी द आइसलँड हा जिम आणि स्पा स्टुडिओ सुरू केला आहे। त्याचबरोबर इथे जो फलहॅम इंडिया म्हणून एक कमर्शियल गाळा उभा केलेला आहे। सुखदाच्या बाजूला शुभदा इमारत आहे। या शुभदा इमारतीमध्ये आपण पाहू शकता गोपीनाथ मुंडेंनी जे आपलं कमर्शियल म्हणजे जे पक्षाचं कार्यालय आहे ते संपूर्णपणे बेसमेंटच्या खाली उभं केलेलं आहे। आणि ही जी 2005 मध्ये सुखदा आणि शुभदा इमारत उभारण्यात आली, हा परिसर किनारपट्टी नियमन क्षेत्रात म्हणजे सीआरझेड मध्ये येतो। इथे एफएसआय वापरता येत नाही, परंतु राजकीय नेत्यांनी या इमारतीला 15 मजल्याच्या पुढची परवानगी घेतली आणि वाढीव एफएसआयमुळे शुभदाच्या शेजारी आणखीन अतिरिक्त 20 ते 25 गाळे उभे केले। मुंबई महापालिकेचं जे गार्डन होतं त्या उद्यानाचंही गार्डनचंही आरक्षण हटवण्यात आलं। किनारपट्टी नियमन क्षेत्रात आरक्षण बदलता येत नाही, परंतु राजकीय नेत्यांनी आरक्षण बदलले, त्यामुळे किनारपट्टी नियमन क्षेत्राचंही मोठ्या प्रमाणात सीआरझेडचंही उल्लंघन झालं आहे। आता हे जे गाळे आहेत यांना नोटिसा मुंबई महापालिकेने दिलेल्या आहे। ती 30 दिवसात हे ज्या गाळ्यांमध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, बेकायदा बांधकाम झालेलं आहे, ते तुम्ही तोडा, नाहीतर महापालिका तुमच्यावर कारवाई करेल। झी 24 ताससाठी वैभव जाधवसह हेमंत बिर्जे, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।